माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला अजून 13 दिवस पण झाले नव्हते. तोपर्यंत माझ्या सासूने माझे लग्न माझ्या दिरासोबत ठरवलं. त्यानंतर मात्र जे झालं त्याने माझा आत्मा कापला. माझ्या नवऱ्याची राख अजून थंड पण झाली नव्हती. तोपर्यंत माझ्या घरात माझा सौदा करायची तयारी सुरू झाली. नवरा गेल्याच्या दुःखातून मी अजून सावरले पण नव्हते आणि तिकडे माझ्या सासूने माझ्या लग्नाची तयारी सुरू केली. मी थरथरत्या आवाजात सासूला म्हणाले, "आई, हे सगळं काय आहे?" माझी सासू म्हणाली, "माया, ही तुझ्या येणाऱ्या आयुष्याची खरी परिस्थिती आहे. खूप झालं रडून, आता घराची लाज राखायची आहे." मी माया, एका लहान गावात साधारण कुटुंबात लहानाची मोठी झाले. माझं लग्न नितीनसोबत झालं. आमच्या लग्नाला आत्ता कुठे वर्ष झालं होतं. माझा नवरा नितीन एका कंपनीत काम करत होता. आम्ही दोघं आमच्या संसारात खूप खुश होतो. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एक अपघात आणि त्याने माझं संपूर्ण आयुष्य बरबाद केलं. माझा नवरा मला कायमचा सोडून गेला. माझ्या नवऱ्याचा मृत्यू होऊन अजून 13 दिवस पण झाले नव्हते. घरात दुःखी वातावरण होतं. पण माझ्या सासूच्या डोळ्यात मुलगा गेल्याचे दुःख नव्हते, तर त्यांच्या डोक्यात एक खतरनाक प्लॅन शिजत होता. सासू मला म्हणाली, "माया, इकडे ये आणि माझ्याजवळ येऊन बस." मी जाऊन सासूच्या जवळ बसले. माझी आई म्हणाली, "हे बघ माया, तुझ्या थोरल्या दिराची बायको मेलेल्याला 2 वर्ष झाली आहेत. त्याची मुलं अनाथासारखी वाढत आहेत." सासूचं बोलणं ऐकून मी म्हणाले, "हो आई, मला माहीत आहे. पण आता तुम्ही मला हे सगळं का सांगत आहात?" माझी सासू हसत म्हणाली, "का? कारण आमची अशी इच्छा नाही की आमच्या घरातली लक्ष्मी बाहेर जावी आणि नाही आमची संपत्ती आणि नाही आमचा पैसा अडका. आज संध्याकाळी तू तुझ्या दिराच्या नावाचा चुडा भरणार आहेस. बाहेर जगाला सांगायला येईल की आम्ही आमच्या सुनेला आमच्या घरातच ठेवून घेतलं. नाहीतर लोक बोलतील की आम्ही नितीनच्या विधवा बायकोला घरातून धक्के मारून हाकलून दिलं. आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे." सासूचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. असं वाटलं की कोणीतरी माझ्या जखमेवर उकळतं पाणी ओतलं आहे. माझा थोरला दीर, जो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता आणि त्यांना 2 मुलं पण होती, त्यांच्यासोबत माझं लग्न, असं म्हणू की त्यांच्यासोबत माझा सौदा ठरला होता. नुसतं हे ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला. मी सासूला म्हणाले, "आई, मी हे लग्न नाही करू शकत. आई, मी नितीनची संपत्ती आहे, दुसऱ्या कुणाची नाही." मी जोरात ओरडत होते. तेवढ्यात माझा दीर दार उघडून खोलीत आला. तोंडात तंबाखू, डोळ्यात हवस आणि लालच स्पष्ट दिसत होतं. ते मोठ्या आवाजात म्हणाले, "माया, जास्त सती सावित्री बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि तसंही विधवेचं जीवन नरक असतं. लोक नावं ठेवतात, टोमणे मारतात, चारित्र्यावर संशय घेतात, वाईट नजर ठेवतात. कमीत कमी तुला डोक्यावर छत, इज्जत आणि 2 वेळचं जेवण तरी मिळेल. माझ्या मुलांना आई मिळेल. तुझं पण भलं होईल आणि माझं पण." मी रागात उलट उत्तर देत म्हणाले, "2 वेळच्या जेवणासाठी मी माझा आत्मा विकू? तुमच्या मुलांची आया बनून राहू? माझ्या नवऱ्याची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही." माझी सासू मध्येच म्हणाली, "माया, तू उलट उत्तर देत आहेस. तू आम्ही केलेले उपकार विसरलीस वाटतं. मी तुला माझी मुलगी बनवून घरात ठेवली होती आणि आता तूच माझ्या डोक्यावर बसून मेरे वाटायला लागली आहेस. लक्षात ठेव, विधवेचा कुठे ठिकाणा नसतो आणि नाही तिला मानसन्मान असतो. आज नाही तर उद्या तू रस्त्यावर येशील." असं म्हणत माझ्या सासूने मला पूर्ण दिवस खोलीत कोंडून ठेवलं. गावातल्या काही बायकांना घरी बोलावलं. घरात असं वातावरण केलं जणू एखादा सण आहे. माझ्या मनात रागाचा ज्वालामुखी भडकत होता. संध्याकाळ झाली तशी मला जबरदस्ती बाहेर अंगणात आणलं गेलं. ढोल वाजत होते. सासूने माझा हात पकडून माझ्या हातात हिरवा चुडा भरायला सांगितला आणि रागात म्हणाली, "गुपचूप तो चुडा हातात घालून घे, नाहीतर तुला या घरात अजिबात आसरा मिळणार नाही. तुझ्या माहेरचे पण तुला घरात ठेवून घेणार नाहीत. आयुष्यभर तुला रडत बसायला लागेल." मी माझा हात मागे ओढून घेतला तसा दिराने माझा खांदा जोरात दाबला आणि म्हणाला, "माया, जास्त नखरे करू नकोस. आता तू माझी संपत्ती आहेस. माझ्या मर्जीशिवाय तू या घरातून एकही पाऊल बाहेर टाकू शकत नाहीस. समजलं का तुला?" त्या गोंधळात एक मोठा आवाज ऐकू आला, "दादा, हात सोडा तिचा, नाहीतर मी तो हात तोडून टाकीन." तो आवाज ऐकून सगळे शांत झाले. ढोल वाजायचे बंद झाले.
तो आमच्या घराच्या बाजूला राहणारा राहुल होता. सूटबूट घातलेला. तो लांबच्या नात्याने माझा दीर लागत होता. तो शहरात नोकरी करत होता आणि नितीनचा खूप जवळचा मित्र होता. त्यांचं बोलणं ऐकून माझा दीर मोठ्या आवाजात रागात म्हणाला, राहुल, तू मध्ये बोलू नकोस. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. चल, चालता हो माझ्या घरातून. शहरात नोकरी करायला लागलास तर तुला वाटलं तू खूप मोठा माणूस झाला. राहुल एक पाऊल पुढे आला आणि बिनधास्तपणे म्हणाला, दादा, हा घरातला मामला तेव्हा झाला असता जेव्हा तुम्ही माणुसकी दाखवली असती. हा तर सरळ सरळ अपराध आहे. एका विधवेला जबरदस्ती लग्न करायला मजबूर करणं हा कायद्याने गुन्हा आहे. माझी सासू टोमणा मारत म्हणाली, आला मोठा तिची राखण करणारा. जर तिची तुला एवढीच काळजी असेल तर तू तिच्याशी लग्न करायला तयार आहेस का? एका विधवेचा स्वीकार करू शकतोस? सगळ्या अंगणात शांतता पसरली. मला असं वाटलं की आता राहुल शांत बसेल, काही बोलणार नाही. शेवटी एका विधवेशी लग्न करायची हिंमत जगातल्या थोड्याच लोकांमध्ये असते. राहुल अजून 2 पावले पुढे आला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. कदाचित तो खूप चिडलेला असावा किंवा त्याचं खूप प्रेम असावं. त्याने जवळच ठेवलेला कुंकवाचा करंडा उचलला, जो बायकांना हळदी कुंकू लावण्यासाठी आणला होता. मी घाबरून म्हणाले, राहुल भाऊजी, तुम्ही हे काय करत आहात? माझं काळीज जोरजोरात धडधडत होतं. त्यांनी एकही शब्द न बोलता कुंकू माझ्या भांगात भरलं. त्यांना असं करताना बघून जमलेले सगळे लोक, माझी सासू, दीर हैराण झाले. मला त्यांचा तो थंड स्पर्श जाणवला. त्याने माझं मन आतपर्यंत हलवून टाकलं होतं. 13 दिवसांनंतर परत माझ्या भांगेत कुंकू भरलं गेलं होतं. पण यावेळी माझ्या डोळ्यातलं पाणी वेगळं होतं. राहुल म्हणाला, आजपासून माया माझी बायको आहे. आता मी पण बघतो माझ्या मनाविरुद्ध कोण तिच्या अंगाला हात लावण्याची हिंमत करतो. त्याचा आवाज सगळीकडे घुमत होता. सासूचा चेहरा पांढरा पडला. माझी सासू रडत ओरडत रागात म्हणाली, अरे, हा काय अनर्थ केलास तू? तू तर आमच्या खानदानाचा नाश केलास. माझ्या दीराने त्याला मारायला हात उचलला. तसा राहुलने त्यांचा हात हवेतच एवढ्या जोरात पकडला होता की त्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. राहुल म्हणाला, दादा, मला कायदा पण माहीत आहे आणि काठी उचलणं पण. जर मायाकडे नजरवर करून जरी बघितलं तरी मी तुला जेलमध्ये पाठवेन आणि हे माझं तुला वचन आहे. असं म्हणत राहुलने माझा हात पकडला आणि मला त्या नरकातून बाहेर घेऊन जायला लागला. पण जसे आम्ही दारात जाऊन पोहोचलो, तो थांबला आणि माझ्याकडे वळून हळू आवाजात म्हणाला, माया, मी हे सगळं तुला वाचवण्यासाठी केलं आहे. माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझी ढाल आहे, तुझ्या पायातल्या बेड्या नाहीत. जर तुझी इच्छा असेल तर माझ्यासोबत नवीन संसार सुरू करू शकतेस. नाहीतर तू तुझ्या मर्जीने जगायला आझाद आहेस. मी कोर्टात सांगेन की आपण मजबुरीमध्ये लग्न केलं होतं. माया, तू माझ्यावर काही ओझं नाहीस. नितीन माझा भाऊ होता आणि तो गेल्यानंतर त्याच्या बायकोची अशी मी बेइज्जती होताना बघू शकत नव्हतो. मी शांत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. पण हे दुःखाचे नव्हते. हे त्या विश्वासाचे होते जो माझा नवरा गेल्यानंतर मला कुणीतरी दिले होते. मला जाणीव झाली की आता माझी खरी लढाई सुरू होणार होती. कारण बाहेर गावातले लोक जमा झाले होते आणि त्यांच्या हातात दगड आणि काट्या होत्या. गावातले लोक थुतू करत होते. राहुलने माझ्या गळ्यात मंगळसूत्र तर घातलं होतं, पण बाहेर उभ्या असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसत होता. जसे आम्ही उंबऱ्यातून बाहेर आलो, गावच्या सरपंचांनी आमचा रस्ता अडवला आणि म्हणाले, राहुल, हा काय अनर्थ केलास? तू एका विधवेच्या भांगात कुंकू भरून सगळ्या गावाची मर्यादा मातीत मिसळलीस. गावाच्या इज्जतीला कलंक लावलास. सरपंचाचा आवाज कडक होता. तसा राहुलने माझा हात अजूनच घट्ट पकडला आणि म्हणाला, सरपंच काका, मर्यादा तेव्हा मातीत मिसळते जेव्हा एका लाचार बाईचा सौदा तिच्याच घरात केला जातो. मी तिला सन्मान दिला आहे, कुठला अपराध केला नाही. आणि मर्यादा ती तर तुम्ही लोकांनी तेव्हाच तोडली होती जेव्हा एका 13 दिवसाच्या विधवेचं जबरदस्ती लग्न लावून देत होता. गर्दीतून लोक दगड फेकणारच होते. तेवढ्यात राहुलने त्याच्या बॅगेतून काही कागद बाहेर काढले आणि म्हणाला,
पोलीस आणि महिला आयोगाची टीम इथे येतच असेल. मी सकाळीच तक्रार दाखल केली होती. मायाच्या सासूकडे बघून राहुल म्हणाला, आणि काकू, तुम्ही जो विचार करत आहात की नितीनची 1 करोडची विमा पॉलिसी तुम्ही हडपू शकाल, तर ते खूप अवघड आहे. कारण नितीनने वारसदार त्याच्या बायकोला मायाला बनवलं होतं. हे ऐकून मी सुन्न राहिले आणि म्हणाले, विमा पॉलिसी आणि तीही करोडो रुपयांची? मला तर याबद्दल नितीनने कधीच सांगितलं नव्हतं. राहुलचे बोलणे ऐकून माझ्या सासूचा चेहरा पांढरा पडला. त्यांचा आवाज थरथरायला लागला. त्या म्हणाल्या, हे सगळं खोटं आहे. माझा नितीन असं करूच शकत नाही. सगळी संपत्ती ती पण हिच्या नावावर. सासूचं बोलणं ऐकून राहुल हसला आणि म्हणाला, काकू, कागदपत्र कधी खोटं बोलत नाहीत. नितीनने मरायच्या अगोदर 6 महिन्यांपूर्वीच विमा पॉलिसी काढली होती आणि त्यावर स्पष्ट लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर माझी वारसदार फक्त माझी बायको माया असेल. त्यामुळेच तुम्ही तिचं लग्न एवढ्या घाई गडबडीत तिच्या थोरल्या दिरासोबत लावून देत होता ना? म्हणजे घरातला पैसा घरातच राहील. पण आता तो सगळा पैसा मायाचा आहे आणि आजपासून माया माझी जबाबदारी आहे. हे ऐकून सगळ्या लोकांच्यात शांतता पसरली. माझी सासू रागात म्हणाली, राहुल, तू काय फालतू बोलत आहेस? तुझं डोकं तर खराब झालं नाही ना? राहुलने डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघितलं आणि नंतर माझ्याकडे बघितलं. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. तो मला म्हणाला, माया, नितीनचा मृत्यू काही अपघात नव्हता. त्याचा अपघात घडवून आणला होता. त्याला मारलं होतं. राहुलचे ते शब्द माझ्या कानात बॉम्बसारखे फुटले. माझे हातपाय थरथर कापायला लागले. मी रडत म्हणाले, राहुल, तुम्ही हे काय बोलत आहात? नितीनला कुणी मारलं? ते तर कंपनीत मशीनमध्ये. माझा आवाज कापत होता. राहुलने माझ्या दिराकडे बोट केलं आणि म्हणाला, त्याच्या या सख्ख्या भावाने. या सगळ्यात तुझ्या सासूचा पण हात आहे. आणि ही गोष्ट नितीनला समजली होती की त्याच्या भावाने खूप मोठं कर्ज घेतलं होतं. जवळजवळ 60-70 लाखांचं कर्ज घेतलं आहे आणि ते फेडण्यासाठी त्यांनी नितीनचा जीव घेतला. त्यांच्या विम्याच्या पैशातून त्यांना त्यांचं कर्ज फेडायचं होतं. नितीनने मला फोन केला आणि म्हणाला होता की राहुल, माझं काही कमी जास्त झालं तर मायाला त्या हैवानांच्या तावडीतून वाचव. ते लोक तिच्यासोबत काहीही करू शकतात. हे ऐकून सगळ्या गावात भयान शांतता पसरली. माझा दीर म्हणाला, हा खोटं बोलत आहे. मला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. असं म्हणत त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात पोलीस तिथं आले. राहुलने अगोदरच सगळा प्लॅन केला होता. पोलीस साहेब खाली उतरले आणि म्हणाले, कोण आहे सावित्री देवी आणि बबलू? हत्या आणि धोका देण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्याचं वॉरंट आमच्याकडे आहे. माझ्या सासूला आणि दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण जाता जाता पण माझी सासू मला श्राप देत म्हणाली, माया, तुझं घर संसार कधीच चांगला होणार नाही. तू तडफडून मरशील. पोलीस त्यांना घेऊन गेले. सगळे लोक तिथून निघून गेले. आता तिथे फक्त मी आणि राहुल दोघेच राहिलो होतो. त्यावेळी राहुलचा चेहरा खूप गंभीर वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात शांती दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, माया, मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र फक्त तुला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी घातलं होतं. मला माहीत आहे तुझं नितीनवर खूप प्रेम होतं. तू त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होतीस. त्याच्या आठवणी तुझ्यासोबत आहेत. तुझी इच्छा असेल तर तू आत्ताच आपलं नातं संपवू शकतीस. माझा तुझ्यावर कुठलाच अधिकार नाही. मी तुला माझ्यासोबत शहरात घेऊन जाईन. तिथे तू तुझं राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकतेस आणि नोकरी करून नवीन आयुष्याला सुरुवात करू शकतेस. माझ्या घरी माझी आई आहे, जी तुला मुलीप्रमाणे सांभाळेल, तुझी काळजी घेईल. मी त्याच्याकडे बघितलं. त्याने माझ्यासाठी त्याचं करिअर, इज्जत पणाला लावली होती, फक्त मला न्याय देण्यासाठी. आणि आज तो मला आजाद करत होता. मी त्याला डोळ्यात पाणी घेऊन म्हणाले, राहुल, तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का केलं? तुम्ही तर फक्त नितीनचे मित्र आहात. माझं बोलणं ऐकून राहुल हसला, पण त्याच्या हसण्यात पण दुःख होतं. तो म्हणाला, कारण नितीनने मरायच्या अगोदर माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. कारण त्याला माहीत होतं की त्याच्या जीवाला धोका आहे.
तो मला म्हणाला होता, राहुल, जर मला काही झालं तर मायाला कधी तुटू देऊ नकोस, एकटी पडू देऊ नकोस, तू तिची साथ दे. मी तर फक्त माझ्या मित्राला दिलेलं माझं वचन पूर्ण करत होतो, मित्राचं कर्ज फेडत होतो. असं म्हणून तो जाण्यासाठी मागे वळला. तसा मी त्याचा हात पकडला. त्याचा हात थंड होता, कापत होता. मी म्हणाले, राहुल, नातं तोडल्याने तुटत नसतं आणि नाही उपकाराने. तुम्ही मला नवीन आयुष्य दिलं आहे. तुम्ही मला माझी ओळख परत दिली आहे. तुम्ही आपलं नातं कायम असंच पुढं चालू ठेवाल, माझा नवरा, माझा आधार बनाल. माझं बोलणं ऐकून राहुलचे डोळे भरून आले. मी कधी विचार पण केला नव्हता की साधारण दिसणारा माझा धीर आज माझा आधार बनून मला अंधाऱ्या जीवनातून बाहेर काढेल, माझ्या आयुष्यात आनंद भरेल. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, माया, मी तुला वचन देतो, मी तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देणार नाही. तुला आयुष्यातले सगळे सुख देईन. तू नितीनची संपत्ती आहेस आणि आता माझी जबाबदारी. समाज, गावातले लोक अजून पण बोलत असतात, बघा, हिने तर तिच्या धीरासोबतच लग्न केलं. पण आता मला त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही, कारण आता माझ्याजवळ माझ्या आयुष्यात तो माणूस आहे ज्याने मला तेव्हा स्वीकारलं होतं, ज्यावेळी मला विकलं जात होतं, माझा अपमान केला जात होता. नितीनचे विमा पॉलिसीचे जे पैसे मिळाले त्याने मी मुलींसाठी गावात नवीन शाळा सुरू केली, म्हणजे पुन्हा दुसरी कुठली माया तयार होऊ नये.